महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन ते होऊ शकत नाही. त्याच्या आघाडीवर फारच एक शांतता गंभीरता असावी लागते. त्यामुळे तरी जिने जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये किती वाटा असेल मला समजू शकते. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी अभिवादन करतो. आणि अर्थातच आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयसिंग राव, त्यामुळे फार कमी ठिकाणी मला आमच्या व्यवसायाचं वैशिष्ट्य काय असतं की औद्धत्य आमच्याकडे सहजपणे येतं. उद्धटपणा आमच्या अंगात अंगभूतच असतो आणि या व्यवसायामुळे तो अधिकच फुलून येतो म्हणा हवं तर, किंवा त्याला एक अधिकार पद मिळतो. कुठेही जाऊन काही बोलायची एक सवय लागू शकते. आपण पात्र आहोत की नाही याचाही कधी विचार करायची गरज वाटेल अशी होते. हे कशाच्या जवळ जाणार हे मी सांगायची गरज नाही, पण धोकादायक. त्यामुळे आजचा समारंभ मला अशा की फार कमी कार्यक्रमांमधला असं वाटतं की तिथे मला दडपण येतं. मला माहिती आहे काय दर्जाची माणसं इथे आहेत, चौसष्ट माणसं इथे आहेत, काय उंचीची माणसं अभ्यासक आपल्यामध्ये आहे. आणि अशा ठिकाणी मी बोलायला जावं म्हणजे लहान तोंडी किती मोठा घास घ्यावा हे कितीही औद्धत्याचं समर्थन केलं तरी ते समर्थन नाही करतं. त्यामुळे या सगळ्या विषयी प्रामाणिकपणे नम्रता व्यक्त करून प्रामाणिकपणे अशा अर्थाने म्हणतो की तसा काही मी नम्रपणासाठी ओळखला जात नाही, गोड म्हणण्यासाठी ओळखला जात नाही. खरोखर नम्रपणे म्हणजे मला नम्रता हा शब्द तोंडातून निघाला की टी.एन. शेषन आलं तर त्यांचं एक फार सुंदर वाक्य ते असं म्हणाले की मॉडेस्टी इज अ व्हर्च्यू ऑफ इनएफिशियंट. नम्रता हा अकार्यक्षमांचा गुण आहे. तितका काही मी अकार्यक्षम नाही, त्यामुळे मी नाही. पण खऱ्या विद्वज्जनांपुढे नम्र व्हावं एवढं भार अजूनही आहे. त्यामुळे त्याला प्रामाणिकपणे जागत विवेचन करण्याचा प्रयत्न करेन. कारण या नगरीमध्ये हे आपण समारंभ करतोय, आपण जमलेलो आहोत. आणि जेव्हा प्रबोधन हा विषय घेतो ज्यावेळेला जगात अफर्मेटिव्ह ऍक्शन असा काही प्रकारही माहिती नव्हता. ही कल्पना सुद्धा नव्हती लोकांना असं काही करता येऊ शकतं. त्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते हा एक नवा प्रयोग केलेला होता. ती एक वेगळी वाट या प्रदेशाने चोखाळली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी प्रबोधन आणि या सगळ्यावर बोलणं हे मला माहिती आहे किती गांभीर्य आहे. आणि ते खरं म्हणजे हा इतिहास वर्तमान आणि भविष्य या ठिकाणी आपण जाणार आहोत. मला इतिहासात कुठेपर्यंत मागे जावं हे याचं उत्तर मिळालेलं नाही. खूप मागे गेलो तरी आणखी काहीतरी मागे सापडतं, आणखी मागे काहीतरी सापडतं. आणि लक्षात येतं की हा प्रबोधन किंवा असा एक म्हणजे रेनेसा जेव्हा झालं युरोपमध्ये तेव्हा एक व्यवस्थेला प्रश्न विचारणारी एक बौद्धिक ताकद निर्माण झाली. मायकेल एंजेलो असेल, लिओनार्दो दा विंची असेल, त्याच्यातनं प्रोटेस्टंट पंथ हा त्याचा पुढे प्रसार होत गेला. त्याच्या कित्येक वर्ष आधी ख्रिस्त जन्माच्याही आधी काळापासून एक वैचारिक धागा या भूमीमध्ये मांडला गेलेला आहे. त्यामुळे इतिहास कालमापन करायची सुरुवात कुठपासून करायची म्हणजे जागतिकीकरण वगैरे काही संकल्पना नव्हत्या. त्यावेळेला 18 वर्षाचा मुलगा 4 उंबरठ्यांचं गाव असेल, त्या गावामध्ये विश्वास आहे माझ्या मनी प्रकाशाने असं म्हणतो. ती सुरुवात मानायची. तुकाराम त्यांची जी मांडणी ती सुरुवात मानायची. त्याच कालखंडामध्ये लेकुरे उदंड झाल्यासारखे किंवा एकंदरच साहेब कामासी नाही गेला, साहेब कोणामध्ये त्याला सांगणारे
रामदास भेट ती सुरुवात म्हणायची. 1792 सालातल्या संत विठाबाई तिथपासून हा प्रबोधन काळ म्हणायचा. म्हणजे आजच्या 21व्या शतकामध्ये मॅरिटल रेट ही संकल्पना आहे की नाही याची निलादी चर्चा या देशात होत असताना विठाबाईंनी त्यावेळेला जी काही मांडणी केलेली आहे 3-4 वर्षी लग्न झालेलं आहे आणि तीर कसा माझ्याशी लंपटपणे वागतो, रात्री जवळ उठतो वगैरे अशा स्वरूपाची त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आता 1792 हे वर्ष जगाला माहिती आहे. जगाचा ज्याचा कोणाचा जागतिकीकरणाचा जगाच्या इतिहासाचा अभ्यास आहे त्याला या वर्षाचा साधारण चेहरा माहिती असतो. आपलं दुर्दैव असं की अतिशय महत्वाची कवयित्री संत आणि अतिशय वेगळा ज्याला आजच्या काळामध्ये क्रमे सध्याच्या काळामध्ये जो शब्द शिबीसारखा जोरात उच्चारला जातो तो पुरोगामी विचार देणारी एक स्त्री लेखिका कवयित्री संत होऊन गेली. त्याची आपल्याला काहीच जाणीव नाहीये. त्यांच्या लेखनाची त्यांच्या मांडणीची काहीच आपल्याला त्याचा आपला परिचयच नाही. म्हणजे 1792 का माहिती फ्रेंच राज्यक्रांतीमधली सगळ्यात मोठी लढाई त्या वर्षी झालेली आहे. 1789-90 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली. 92 साली सगळ्यात मोठी लढाई झालेली आहे. जगभर 1792ला एवढं महत्व आहे आणि आपल्याला आपल्या दृष्टीने सुद्धा एक महत्वाचा एक टप्पा म्हणून इतिहासाचा टप्पा म्हणून त्याच्याकडे बघावं असं वाटत नाही मला. हे महाराष्ट्राचा असेल देशाचा असेल हा आणि देशाचा इतिहास जेव्हा आपण मांडणी करतो आणि पुरोगामी किंवा प्रबोधनाचा हा मुद्दा येतो त्याच्यात मला नेहमी सर्वार्थाने महाराष्ट्र हा पुढे निश्चितपणे आढळलेला आहे. म्हणजे मी त्या अर्थाने महाराष्ट्र प्रेमी नाही. म्हणजे बाकीचे सगळे प्रांत दुय्यम आहेत आणि आपण आपलं आता महाराष्ट्र अशा अर्थाने नाही. म्हणजे त्याला इंग्रजी चांगला शब्द आहे संकुचित वाटणं पेरोटियल रिजनलिझम त्या अर्थाने मी मराठीचा भाग म्हणत नाही. पण राष्ट्रीय स्तरावरती जे अभ्यास करणारे उदासीन सारखा इतिहासकार जेव्हा या देशाचा इतिहास विचारांचा इतिहास मांडत असतो त्यावेळेला तो असं म्हणतो की महाराष्ट्र इज द लँड ऑफ रिझन. महाराष्ट्र हा तर्कवादाचा उगम आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे या देशाला जर काही कोणी तर्कवाद शिकवलेला असेल तर या भूमीतनं गेलेला आहे. म्हणजे रानड्यांनी पुढे नंतरची मांडणी केली की मराठ्यांचा इतिहास लिहिताना की संतांनी जी एक वैचारिक शिंपण या प्रदेशामध्ये केली त्याचा या कुठेतरी बौद्धिकतेशी निश्चित संबंध आहे. पुरोगामित्वाशी संबंध आहे, प्रबोधनाशी संबंध आहे. हे कुठल्या पातळीवरती हे लोक लिहित होते की नवस सायन्सांनी जर मुलं होत असतील तर लग्न का करावं लागलं असतं इथपासून मांडणारे हे संत मंडळी आहेत. या संतांनी त्या अर्थाने जो एक आध्यात्मिकता हा खूप हल्ली सवंगपणे शब्द वापरला जातो. आध्यात्मिकता हा ज्याला आपण हे सर्व ही भक्त मंडळी आहेत पण भक्त मंडळीने भक्ती आणि आध्यात्मिकता वेगळी असायला पाहिजे. भक्तीमध्ये सुद्धा नवविधा भक्ती म्हणतात. शेवटचा तो भक्तीचा तो टप्पा असतो तो काही समोर नसताना भक्ती करायची असते, पूजा करायची असते. तिथे जाऊ शकत नाही. कारण सामान्य माणसाला मूर्ती पूजा हा तिथेच सामान्य माणूस हा त्याच्या वैचारिक परिप्रेक्षामध्ये तिथे आढळलेला असतो. तर ती प्रबोधन परंपरा ही इतकी जुनी आहे आणि त्याचा ठाव घेत असताना जाणवतं की किती काय या प्रांतामध्ये घडत आलेलं आहे त्याची आपल्याला जाणीव आहे. आणि जेव्हा मला माझे काही सहकारी इंग्रजी वर्तमानपत्रात असताना तर जास्त जाणवत होतं कारण त्यांना का तेही सांगतो तुम्हाला तर ते निदान फ्रेंच राज्यक्रांती अमेरिकेमधली वर्चस्ववादाची लढाई किंवा वर्णवादाची लढाई यावर खूप माहिती असायचं त्यांना. कारण इतिहासामध्ये शिकवलं जायचं तो अभ्यासाचा विषय असायचा. महाराष्ट्र इथली प्रबोधन परंपरा हे कुठेच काही शिकवलं जात नाही त्यामुळे त्यांना काही माहिती असायची शक्यताच नसते. त्यामुळे इथल्या प्रबोधनाचा जो इतिहास मराठी माणसाची चर्चा करायला गेलो त्याला सांगितलं असं आहे ते कुठे घडलं आणि त्याला सांगितलं की महाराष्ट्रातच घडलं. काय सांगा महाराष्ट्रामध्ये असं घडलेलं आहे या पातळीवरती प्रतिक्रिया व्यक्त होते. मला
प्रबोधनाचा इतिहास महाराष्ट्राचा जेव्हा हा मुद्दा मांडण्याची वेळ तेव्हा पु ल देशपांडेंचा एक खूप छान किस्सा आठवतो. त्यांनी तो त्यांच्या पद्धतीने खूप छान वर्णन केलेलं आहे. ते एकाच्या घरी जातात आणि त्या बाई स्वागत करतात, पण तिथे त्यांचा कुत्रा असतो. तो खूप अंगावर वगैरे आरडाओरडा करतो, कुत्रेसाठी घाबरतो. माझ्या मित्राचं म्हणणं असं की कितीही शूर व्यक्ती आली तरी अंगावर कुत्रा येताना दिसला की पोटात 14 इंजेक्शन घ्यावी लागतील, त्या भीतीनं दाऊदी इब्राहिम पण घाबरले. तर ते पु ल देशपांडे खूप भीती व्यक्त करतात. त्यावर ते बाई म्हणतात की नाही काळजी करू नका, तो खूप शहाणा आहे. असं करत करत ते आतमध्ये जातात आणि मग थोड्या वेळी ते बोलायची काही वेळ येते. जेव्हा जेव्हा मुलाला तोंड उघडतात तेव्हा तेव्हा तो खूप करतात. नाही वगैरे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बोला, तो खूप शहाणा आहे. तर शेवटी पु ल देशपांडे त्याला त्या बाईला म्हणतात, हो ते सगळं ठीक आहे, तो खूप शहाणा आहे, पण आपण शहाणे होते त्याला माहिती आहे का? महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा आपण प्रबुद्ध किंवा आपल्याकडे प्रबोधनाची उदात्त परंपरा आहे हे आपल्याला माहिती आहे का? हा प्रश्न खरंच मनापासून विचारावा असं वाटतं. कारण इथले जी विचाराची एक ताकद आहे ह्या मातीमध्ये ती अतुलनीय आहे आणि ही पूर्णपणे तर्कवादावर आधारित आहे. इथली नेहमी मुद्दा कुठून सुरुवात होते या सगळ्याची. म्हणजे आधुनिक काळाचा विचार केला तर राजाराम मोहन राय हा एक त्याला सुरुवातीचा बिंदू मानला. सतीची परंपरा बंद झाली, स्त्री शिक्षण वगैरे, स्त्रियांचे हक्क वगैरे या सगळ्या मुद्दा. पण आपल्याला हे लक्षात येते की स्त्री शिक्षण इथे सुरू झालं नाही, ते महाराष्ट्रात सुरू झालं. ते ज्योतिबा फुलेंना करावं. म्हणजे तो फक्त तिथला मुद्दा आहे. राजाराम मोहन रॉय यांच्या सुधारणेची सुरुवात किंवा त्यांचं आंग्ल भाषिकत्व आणि ते अतिशय म्हणजे श्रीमंती अशा स्वरूपाचं त्यांचं जगणं होतं. त्याच्यातनं त्या वैचारिक कुसळीतनं जो काही मुद्दा आला तो त्या स्त्री सती प्रथा वगैरे सगळ्यात तो तिथे त्यांनी तो त्यांच्याकडनं वापरला गेला. पण खऱ्या अर्थाने ती जी पुनरुत्थानाची बौद्धिक पुनरुत्थानाची चळवळ असते ती महाराष्ट्रात सुरू झाली. ती आपण कसं नाकार. आणि नंतर झालेलं असं आहे की तुम्ही बंगाली परंपरेचा जो आढावा घेतला, समाज सुधारण परंपरेचा, बंगाली परंपरा ही नंतर थोडीशी धार्मिकतेच्या अंगाने गेली, थिओसॉफिकल अंगाने गेली. महाराष्ट्रात तसं झालेलं नाही. महाराष्ट्राची वैचारिक परंपरा ही शुद्ध वैचारिक तरतरीत, ज्याला एक प्रकारचा म्हणजे तो शब्द वापरायचा झाला अलीकडे तो आवडत नाही राजकीय नेत्यांच्या विषय तर तो असा तो अपात्रतेचा वगैरे या अर्थाने वापरला जातो. निधर्मिकता किंवा ज्याला खऱ्या अर्थाने नास्तिकता म्हणता येऊ शकते. इतक्या तरतरीतपणे महाराष्ट्राची ही परंपरा सुरुवात तिची आहे. आणि मग त्याचं आपण तुम्ही असं सुरुवात करू शकतो. आणि मग राजाराम मोहन रायांचं सगळ्यात त्यांच्याच कालखंडात अगदी पूर्णपणे त्यांना समकालीन असे कोण होते तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ते फक्त दर्पणसाठी ओळखले जातात. त्यांचं बाकीचं कार्य माहिती नसतं, पण बाकीचं कार्य हे त्यांच्या पत्रकारितेपेक्षा खूप मोठं आहे. त्यांनी म्हणजे भारतात इंग्रजांचं असणं आणि त्याच्या आधी 1822-23च्या आसपास तो इंग्रजी शिक्षणाचा कायदा मंजूर झालेला आणि भारतात ते शिक्षण कसं दिलं जावं वगैरे वगैरे ती सगळी पद्धती आलेली आणि वाघिणीचं दूध हे नंतर म्हणलं जाणार होतं. त्याच्या आधी इंग्रजीचा ज्याने काही अभ्यास केला त्याच्यामध्ये ते एक नाव होतं. त्यांनी म्हणजे शोषण हा शब्द पहिल्यांदा त्यांच्या लेखनामध्ये की इंग्रज सरकार हे भारतीयांचं शोषण करतं. त्यांनी कॉस्ट ऑफ रूल या अर्थाने एक संकल्पना मांडली की इंग्रजांचं भारतावरती राज्य करणं त्याची किंमत भारत किती घेतोय हा मुद्दा त्यांच्याकडून मांडला गेला. आणि मग ते एकंदर वैचारिकतेशी संबंधित जे काही मुद्दे असतात, स्त्री शिक्षण असेल, अंधश्रद्धा विरोध असेल, हे सगळे त्या कालखंडात त्यांना ती प्रेरणा असेल, त्यांचा एक छोटासा गट होता, त्याच्यातनं ते मांडत गेले. मुंबईची वेधशाळा सुद्धा त्यांच्या प्रेरणेत उभी झालेली आहे आणि त्यांना कल्पना नसेल त्याची. तर ही जी परंपरा अशी दिसते आणि तो कालखंड मला असं वाटतं की त्याचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. म्हणजे इंग्लंडमधल्या रेनिसा, युरोपमधल्या रेनिसावरती तितकं बोललं गेलेलं आहे, तितका हा जो वैचारिक प्रदीप्ततेचा कालखंड आहे महाराष्ट्रातला, त्याचा एकेका माणसावरती
नाही काय म्हणतात त्याला ग्रंथ व्हायला हवे. म्हणजे बाकीच्यांना म्हणजे तारा राणी यांच्या कामावरती जसं सरांनी पुस्तक लिहिलेलं पवार सरांनी त्याचं पुस्तक लिहिलं एवढा मोठा ग्रंथ आहे, तशा स्वरूपाचं काम हे या कालखंडातल्या प्रत्येक व्यक्तीवरती होऊ शकतं, आपल्याला त्याचा अंदाज नाही. आणि मग हा पुढचा सगळा कालखंड हा असाच सुरू झाला. 1857 वर्ष त्यातलं खूप महत्वाचं ठरतं. 1857 हा उठाव वगैरे या अर्थाने आपण बघतोच, पण त्यावेळेला देशात 4 विद्यापीठे सुरू झाली त्या वर्षी. त्याच्यामधलं एक मुंबई विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या तुकडीतले तुम्ही विद्वान बघा. आता विद्यापीठ आणि विद्वत्ता काही संबंध आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो साधारणपणे. मी मुंबई विद्यापीठाविषयी म्हणतो निश्चितपणे. तर एकाच वर्षी तेलंग असतील, नागडे असतील, तरखडकर बंधू होते, एकापेक्षा एक अशी देदीप्यमान बुद्धिमान म्हणता येईल ही सगळी परंपरा मुंबई विद्यापीठाच्या माळवा करून तयार होत होती. आणि हे सगळे विचार करणारे होते, हे सगळे वैचारिकतेच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करत जाणारे होते. एका बाजूला हे सगळे बुद्धिमान आपापली भूमिका मांडतात. त्याच वेळेला म्हणजे त्यांचं कार्य ग्रामीण भागाच्या अंगाने सुरू होत गेलं, त्या भागात त्यांची कामं होत गेली, ती भूमिका त्यांच्याकडनं मांडत गेली. आता स्त्री पुरुष हा विषय आहे आणि ही जी तुलना आहे, ताराबाई शिंदे हा त्यांचा कालखंड 1850 1910 त्यांचा मृत्यू आहे. हा सगळा कालखंड बघा तुम्ही, म्हणजे मुद्दाहून तपशील घेऊन अशा अर्थाने आलो की एका एवढ्या कालखंडामध्ये इतके एकापेक्षा एक खऱ्या अर्थाने एक क्षेत्रातले विद्वान या राज्यामध्ये या भूमीमध्ये जन्मले की त्याचं तेच सहन एका काळात किती वजन घेतलं गेलं असेल हा मला प्रश्न पडतो. विठ्ठलरामजी शिंदे आहे, पंडिता रामाबाई आहे, शाहू महाराज 1874 ते 1922 हा त्यांचा कालखंड आहे. म्हणजे एक वर्ग त्यांची मार्क्सच्या विचारांची तुलना करतो ते तिकडचे शास्त्री विष्णू शास्त्री त्यांचा एक कालखंड त्याच्यामध्ये. इतक्या वेगवेगळ्या अंगाने भारतामध्ये ही सगळी प्रबोधनाची परंपरा पुढे 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 जात होती आणि त्याचा जो एक बौद्धिक आवाज आहे त्याचं मला असं वाटतं की अजूनही पूर्णपणे आकलन आपण आजच्या कालखंडामध्ये सुद्धा घेतो, समजून घेतो आहोत किंवा नाही असा मला प्रश्न पडतो. माध्यमांचं तर अर्थातच त्याकडे दुर्लक्ष आहे, कारण हे सगळं दाखवून देणं हे माध्यमांचं मूळचं काम असायला हवं, पण आम्ही कारण आम्हालाच काही माहीत नसल्यामुळे मी सांगणार तरी हा प्रश्न आहे. आणि हे खरं आहे, आमच्या व्यवसायाला मोठा दोष येतो. सहज जाता जाता अर्थसंकल्प वाचावा कसा असं एकदा मी सुचेता वगैरे असं आमच्या लोकांनी ठरवलं की आपण आपल्याच लोकांना अर्थसंकल्प वाचायचा कसा, समजून कसा घ्यायचा, असं एक छोटीशी कार्यशाळा करावी. मग तसं आम्ही प्रयत्न केला. काही अभ्यासू आमदार होते, ते सहभागी झाले. आमच्यातले फारच कमी सहभागी झाले आणि आमच्याकडे अर्थसंकल्पावर याची खूप सोपी पद्धत आहे. सगळ्यात शेवटचं पान उघडायचं, मध्ये काही बघायचं नाही आणि मग अमुक तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. बातमीचा जर असतो अर्थसंकल्प समजून घेणं. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींप्रमाणे आमचे सहकारी सुद्धा आमच्या व्यवसायातले अनेक यावर जेव्हा आम्ही कार्यशाळा ठेवली ते कार्यशाळेकडे फिरकले, तिथे कुठे त्याच्यामध्ये वेळ घाला शिक्षण घाला वगैरे वगैरे. त्यामुळे ते आजही अनेक जण अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांपेक्षा म्हणजे शेंगदाण्या जर सोलला, भुईमूग जर सोलला तर आपला दाणा खायचा असतो आणि पोटपट विकायचं असतं. हे किमान ज्ञान आमच्या मंडळीने कसं नाही हे जर बघायचं असेल तुम्हाला, अर्थसंकल्प सादर होतो त्या दिवशी विधानसभेमध्ये येऊन बघा. अर्थसंकल्प सादर होतो तो ज्या लोकप्रतिनिधींना कसा दिला जातो तसाच तो आमच्या लोकांना सहकार्याने दिला जातो, बँकेमधून दिला जातो. आमचे सगळे सहकारी करतील सगळी कागदपत्र आमची बँकेत आणि आम्ही म्हणजे पोले पाकळीचा तुम्ही ते सर्व आम्ही निके वगैरे वगैरे ते केशवसून आम्हाला माहितीच नसतात. आम्ही पोलेच पाकळणार आणि पोलेच खाणार. तर मुद्दा असा की हे प्रबोधनाचं हे सांगायचं कोण, लोकांपर्यंत यायचं कसं, आणलं कसं जाणार.
हे नव्हतं. आणि त्या कालखंडामध्ये मला असं वाटतं म्हणजे इतकं वातावरण चांगलं असेल. म्हणजे जेव्हा रानडे इंग्रज सरकारच्या सेवेमध्ये होते त्यावेळेला त्यांनी इंग्रजांच्या ते त्रैमासिकासारखं प्रकाशन त्यांचं होतं. त्यामध्ये त्यांनी इंग्रजांच्या विषयी विरोधी अंगाने लिहिलेलं होतं की ही इंग्रजांची ही जी व्यवस्था आहे ती भारताचं शोषण करणारी आहे, भारत विरोधी आहे. आता तुम्ही कल्पना करा ते न्यायमूर्ती होते त्या काळामध्ये. सध्याच्या परिस्थितीत काही भाष्य करत नाही, युगायोग समजावा तुम्हाला जर हे तर त्यावेळेला त्यांनी इंग्रजांच्या राजवटीमध्ये रानड्यांनी इंग्रज राजवटीवर टीका करणारे लेख लिहिले. त्यावेळेला काही भारतीयांनीच इंग्रज सरकारकडे तक्रार केली की बघा हे तुमच्या सेवेमध्ये आणि तुमच्याच विषयी काय आहे. भारतीयांनी कोणी तक्रार केली काय वगैरे तपशील आपण जायला लागतो. तर त्यावेळेला किती हे वातावरण तुम्हाला कळावं म्हणून फक्त हे सांगतोय. हे खूप छान गोड तपशील आहे. पवार सरांसारखा कोणी चांगला इतिहासाचा अभ्यासक असेल ना तर तो अतिशय उत्कटपणे आणि अधिक अभ्यासूक पद्धतीनं मांडू शकेल. तर त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियाने यांची बाजू घेतली रानडेंची की ते जरी असले तरी इंग्रज सरकारविषयी की काही सशस्त्र उठाव पिठाव अशी काही भाषा करत नाहीये. अत्यंत विधायक पद्धतीनं ते इंग्रज सरकारच्या त्रुटी दाखवून देत आहेत. त्यांची पुण्याहून धुळ्याला बदली केली ती शिक्षा म्हणून रानडेंची, न्यायमूर्ती रानडेंची. तर टाइम्स ऑफ इंडियाने जबाबदारी केली. टाइम्स ऑफ इंडिया त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडिया इंग्रजांचा टाइम्स ऑफ इंडिया होता, इंग्रजांच्या मालकीचा टाइम्स ऑफ इंडिया होता. त्यांच्या मालकीचं वर्तमानपत्र असं म्हणते की तुम्ही याची शिक्षा करू नका. माणूस अतिशय अभ्यासू अतिशय प्रामाणिकपणे ती भूमिका मांडतो आणि त्यांचे जे काही टीकेचे मुद्दे ते तुमचा कारभार सुधारण्यासाठी लक्षात घ्या. आता गंमत म्हणजे सरकारने ते लक्षात घेतलं म्हणजे माध्यमातलं काही सांगितलेलं चांगलं सरकार विचार करते हे म्हणजे पुढे एकदा फुलांचा आधार घ्यायचा झाला तर त्यांना कोणीतरी कार्यक्रमात म्हणाले तुम्ही खूप विनोदी त्यांच्या वाङ्मयावरती प्रतिक्रिया व्यक्त केली. तर त्या कार्यक्रमात काही सरकारमधले उच्चपदस्थ होते ते म्हणाले ते सगळं ठीक आहे की काय गेलो तुम्हाला आनंद वाटला वगैरे ते सगळं सोडून द्या, पण माझ्यामध्ये जगातलं सगळ्यात सुंदर विनोदी वाक्य कुठलं असं ते म्हणाले. ते खास फुलशैलीमध्ये थांबले. तर एखादा प्रश्न त्यांचं वाक्य सांगतो, एखादा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे हे सगळ्यात विनोदी वाक्य असं ते म्हणतात. कारण सरकार विचार करतं हाच विनोदी असं. पण त्यावेळेला इंग्रज सरकारने तो त्यांची मांडली त्यांची भूमिका तिचा सन्मान केला, त्यांची परत बदली केली पुण्याला. म्हणजे सरकारचं म्हणून सुद्धा सुधारणावाद्यांकडे बघण्याचा औदार्याचा दृष्टिकोन किती होता हे लक्षात घ्यायला हवं. आणि हा दृष्टिकोन लक्षात घेता आपण आता कुठल्या दिशेने जातोय याची सुद्धा सहज आपल्या मनामध्ये तुलना व्हायला हवी. आणि त्या काळचंच अनेकदा सांगितलं गेलेलं माझ्याकडून तर तो मुद्दा मी वारंवार सांगतो, मला तो अतिशय आवडतो. तो दाखला म्हणजे तरावेश जे आहे संत विठाबाई हा सगळा मुद्दा आहे. आणि त्या सुमारासमध्ये अशाच मुंबईमधल्या एका मुलीचं तेव्हा लग्न लहान वयाची तिचं लग्न झालं आणि ती नवऱ्या घरी गेली. पण तेव्हा पद्धत अशी होती की ती वयाने मोठी होस्तपर्यंत परत वडिलांच्या घरी गेली, माहेरी राहिली आणि मोठी झाली म्हणजे पत्नी म्हणून जे काही वयात येणं म्हणतात तशा पद्धतीने ती झाली की मग तिला परत नवऱ्याकडे पाठवलं जात असेल. तसंच यांच्या बाबतीत ते झालं. तर त्या नवऱ्या घरी गेल्यावर त्यांनी भूमिका घेतली. त्या नवऱ्याला नवऱ्याने जे काही पौरुषत्वाचा जो काही आविष्कार असेल त्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्या बाईने भूमिका घेतली मी ठरवणार माझ्या शरीरावरती माझा हक्क आहे. आता तुम्ही ह्या कालखंड लक्षात घ्या. म्हणजे 19वे शतक सुरुवात, महाराष्ट्र आत्ता आहे, देश आत्ता आहे, त्यावेळेला किती तो मागास असू शकतो याचा आपण कल्पनेने विचार करू शकतो. म्हणजे सुधारणावादी भूमिका घेतली म्हणून आंबेडकरांची अंत्यात्मा निघाली या महाराष्ट्रामध्ये. एकाच वेळेला असे विविध शक्ती, विविध वैचारिक प्रवाह अत्यंत सुखासमाधानाने नांदत होते. म्हणजे
आंबेडकर जी भूमिका घेत होते किंवा रधो कर्वे जी भूमिका घेत होते त्याच्याच कडकडीत विरोधात भूमिका भालाकार भोपटकर घेत होते. अत्यंत वाह्यात शब्दामध्ये ती त्यांची भूमिका तेव्हा ते छापून येत होती. मधल्या कालखंडात काही विरोधी बनवणाऱ्या किंवा टोकाचं येणाऱ्यांचाच विषय नाहीये, ती गांभीर्याने भूमिका मांडायची. त्यावेळेला जेव्हा रधो कर्वे यांनी त्यांच्या समाज स्वास्थ्यमधनं कंडोम वाटायला सुरुवात केली, त्याचा पहिला विरोध भोपटकरांनी केलेला आहे. आणि भोपटकरांनी अग्रलेख लिहिलेला आहे की ह्या रबराच्या टोप्यांमध्ये उद्या ते रामकृष्ण गटारात तुंबून वाया लागतील. ही अलीकडच्या काळातली गोष्ट आहे, 500-400 वर्षापूर्वीचं नाही आहे. तर असा तो महाराष्ट्रातला कालखंड. त्यावेळेला ही बाई मुलगी भूमिका घेते की माझ्या शरीरावरती माझा हक्क आहे. ती नवऱ्याला नकार देते, नवरा चिडतो, हातून देतो, जे काय व्हायचं अशा वेळेला ते होतं. ते सगळं त्या मुलीच्या बाबतीमध्ये झालं. खटला उभा राहतो, म्हणजे खटला करतो, गुन्हा दाखल करतो तिच्यावर, खटला दाखल करतो, कोर्टात केस येते आणि हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू विवाह कायद्यानुसार तो ते विवाह झालेला असल्यामुळे न्यायाधीश निकाल देतात की नाही हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न झालेले नकार अधिकाराला प्रश्नच नाही. ती नवरा म्हणतो तिला हो म्हणायला हवं. तिचा खटला हरते. तर हरलेल्या खटल्यानंतर त्यावेळेला ती टाइम्स ऑफ इंडियामध्ये निनावी लेख लिहिते, भारतीय महिलांची नक्की भूमिका काय आहे, यांना या विषयावरती काही हक्क आहेत किंवा नाही, अशी भूमिका घेते ती. आणि त्या भूमिकेला महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला महाराष्ट्र दुभंगतो, म्हणजे न्यायमूर्ती रानडे असतील, आगरकर असतील, ते तिच्या बाजूने उभे राहतात. आणि टिळक पंथीय म्हणून जे ते वर्ग होता तो सगळा तिच्या मुलीच्या विरोधात उभा राहतो. तो म्हणतो की हे नवरा म्हणतो ते बरोबरच आहे, कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार तिचा विवाह झालेला आहे, तिला या सगळ्याची त्याची काही गरजच नाही, त्यामुळे तिची काही केसच उभी राहत नाही अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं होतं. तर या ह्याच्यात पुढे काही जात नाही, पुढे प्रकार होत नाही. तेव्हा ती मुलगी इंग्लंडच्या राणीला पत्र लिहिते की तुझ्या बाबतीत असं झालं असतं तर तू काय केलं असतं, तुझी भूमिका काय राहिली असते. आणि हे सगळे म्हणजे मला प्रबोधन वगैरे हे सगळे शब्द जेव्हा जेव्हा समोर येतात ना, तो सगळा हा इतिहास असा चांगल्या अर्थाने रोमॅन्टिकली असा समोर येतो की हा किती छान काळ होता. माणसं असं मुक्तपणाने येऊ बोलत होती, वागू शकत होती. तर ते राणी तिची भूमिका मान्य करते, म्हणजे मुलगी तुझा म्हणतेस तू बरोबर आहे. आणि राणी तो न्यायालयाचा खटला फिरवतो. आणि त्यावेळेला भारतात पहिल्या संमती विवाहाचा कायदा आकाराला येतो. तर काहीतरी 9 का काही वय होतं, ते 11वर दिलं जातं. तरी ते लहानच होतं ते, पण तरी त्या भूमिकेचं कौतुक केलं जातं, त्या भूमिकेचा आधार होतो. आणि ती रखमाबाई राऊत आपल्या अनेकांच्या चळवळीतल्या लोकांना सुद्धा माहिती नसते. हा मला असं वाटतं की महाराष्ट्राचा हा जो हा तुटलेला वैचारिकतेचा धागा आहे, हा वर्तमानात कसा आणायचा, हा माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठा अलीकडचा जर कुठला प्रश्न असेल ना तर हा आहे. तर इतिहास हा इतका एका बाजूला भालाकार भोपटकरांनी दाखला देतो, तसे खूप होते. म्हणजे त्याच पातळीवरती तशाच वैचारिकतेने मांडणी करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती, पण त्याच वेळेला अशी मांडणाऱ्यांची पण संख्या होती नाही. म्हणजे आता यांनी उल्लेख केला खूपच काय म्हणतात त्याला दयाळूपणे गुरुंकरांचा वगैरे दाखला दिला. तर मला गुरुंकरांची तुम्ही जास्त काही ऐकूच शकत नाही, कारण पुण्या मुंबईतल्या संपादकांनी गुरुंकरांवर अन्याय केला माझं असं ठाम मत आहे. त्या पुस्तकात इथे लिहिलंय, कारण हे आपल्यापेक्षा फारच हुशार आहे असं अनेक संपादकांना माहिती होतं आणि ते होते जातात अनेक क्षेत्रामध्ये गती होते. तर त्या म्हणजे एकाच वेळेला मनु या विषयावरती त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच वेळेला मुसलमानांच्या समोर जाऊन त्यांनी दिलेलं आहे. हे तुम्ही त्यांची वैचारिक तुम्ही ताकद प्रामाणिकपणा आहे, तुम्ही मला इथून सुखाने जिवंत परत जाऊ देणार नाही असं ते मुसलमानांच्या धार्मिक मंडळींनी आयोजित केलेल्या सभेमध्ये म्हणतात. का तर तुमचा धर्म तुम्हाला या भूमीवरती प्रेम करू देणार नाही असं म्हणण्या इतपत. आणि तुम्हाला जर या भूमीशी प्रेम न करता राहायचं असेल तर हिंदू हा आणि हा मुसलमान हा संघर्ष होत राहील आणि तुम्हाला निधर्मी व्हावं लागेल असं ते सांगतात. आणि त्याच वेळेला पुढे हे म्हणतात की तुम्हाला निधर्मी व्हायचं असेल तर त्याच्या आधी हिंदूंना निधर्मी व्हावं लागेल. आणि हिंदू त्यांनी खूप छान मांडणी केली की सगळ्या सुधारणा पचवून मस्त ढेकर देऊन हिंदू
समाज आहे तसाच मागास राहतो. आता हे म्हणायची ताकद त्यावेळेला कुरुंदरांना होती ना. आता म्हणजे मी मध्यंतरी कुरुंदर स्मृती जरा व्याख्यान होतं काही वर्षांपूर्वी नांदेडला, म्हटलं बरं झालं ते होऊन गेले त्याच वेळेला. आता असतं तर ते म्हणजे थेट राष्ट्रद्रोही वगैरे म्हणून देशातूनच हातून केलं गेलं असतं. हा मला वर्तमानातला हा सगळ्यात मोठा धोका वाटतो. आणि त्या धोक्याला म्हणजे ज्या मध्यम वर्गाला या सगळ्याचा फायदा मिळाला, मगाशी रवीजींनी मनमोहन सिंगांचा दाखला दिला, ज्या मनमोहन सिंगांच्यामुळे आजच्या मध्यमवर्गीयाच्या घरामध्ये ज्याला सुगीचे दिवस म्हणतात ते आले. तो मध्यमवर्गीय अत्यंत कृतज्ञपणे मनमोहन सिंगांना खलनायक किंवा जे काय म्हणायचं असेल ते ठरवायला कमीपणा त्याला लाज वाटत नाही. म्हणजे आपली अडचण कुठे होती, मला हा मुद्दा नेहमी असा तीव्रतेने वाटत आलेला आहे की अधिकार गाजवणारी व्यक्ती अधिकार गाजवणाऱ्या व्यक्तीसारखी वागली नाही तर ती अधिकार गाजवणारी नाहीच आहे किंवा तिला अधिकारच नाही, इतकी आपली मानसिकता झालेली आहे. आणि ही प्रबोधनाची पुरोगामी विचारांची परंपरा वगैरे हे सगळे ठीक आहे, पण सद्यस्थितीमध्ये माझं असं ठाम मत आहे, भारतीय मानसिकतेमध्ये पौरुषता, म्हणजे हा वाईट अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे, त्याच अर्थाने मी इथे वापरतोय, ही पौरुषता तुमच्या नियम मोडण्याच्या क्षमतेशी जोडली येते. तुम्ही छोटे पातळीवरचे नियम मोडले तर तुम्ही लहान पुरुष, राष्ट्रीय पातळीवरचे तोडले, 1-2 कोटी बुडवले, स्थानिक पातळीवर 700 कोटी बुडवले तर मस्त बँक बुडवून तुम्ही इंग्लंडलाच गेला. हा जो भाग येतो ना, ही जी नियमाधिष्ठित व्यवस्था असणं, त्याचा आदर करणं, त्याचं पालन करणं, हे सांगितलं गेलेलं आहे ना, ते पुढच्या संस्कृतीत उतरलं नाही. शिवाजी महाराजांचा गौरव सगळ्यांना करायला आवडतो आणि तो खूपच महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय, त्याच्यात काही नव्याने सांगण्याची गरजच नाही. पण त्यांच्या नियमाधिष्ठित व्यवस्थेची काही आपण बरोबरी किंवा अनुकरण तरी करतोय का, की तुम्ही युद्धावर जाताना वागा कसं, असं ते छान आपल्या सैनिकांना सांगतात. इथे आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आपण सांगू शकत नाही. मनमोहन सिंगांचा तुम्ही उल्लेख केला म्हणून तुम्हाला एक छोटासा सुंदर किस्सा अगदी जवळला अनुभवलेला म्हणून सांगतो. राष्ट्रपती भवनामध्ये सत्ता किती शालीन असू शकते आणि सत्ता किती शालीन असायला हवी याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तर त्या कार्यक्रमात पद्म पुरस्कार वगैरे हे सगळं असतं, तसा पुरस्कार दिला जात होता. त्या वर्षीच्या पुरस्कारामध्ये शमशाद बेगम या पण पुरस्कार विजेत्या होत्या. आणि त्या वयाने खूपच मोठ्या होत्या, थोड्या व्हीलचेअरवर त्यांना यावं लागलं. तर एक स्त्री, एक बाई मध्यम ज्येष्ठ वयीन त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली, तुमची खूप भयंकर चाहती आहे, तुमची गाणी मला खूप पाठ आहेत, खूप मला मनापासून आवडतात. मग अर्थातच शमशादजींना पण बरं वाटलं असणार, त्यांनी चौकशी वगैरे केली, तू इथे कशी काय करतेस? तर म्हणाले, मी काही करत नाही इथे. म्हणजे असं त्या काही उत्तर दिलं, मी अशीच तुम्हाला भेटायला म्हणून. मग तू राष्ट्रपती भवनात कशी? असं शमशाद बेगमांचं प्रश्न होता. त्यावर त्या बाईने उत्तर दिलं, मैं तो कुछ करती नहीं हूँ, लेकिन मेरे शोहर प्राइम मिनिस्टर है. किती सात्विकता असू शकावी. ते छोटे मोठे ओळखलं का मला वगैरे सात्विक लोक घेतच असतात. आणि पंतप्रधानांची पत्नी नाही, मला पुण्यातल्या एका छोट्याशा कार्यक्रमात निश्चितजींनी सांगितलेलं आठवलं की यशवंतराव यायचे, ते संरक्षण मंत्री असताना बैठकीसाठी यायचे, ती स्वतःची खासगी गाडी, सरकारी गाडी घेऊन खासगी गाडी यायचे, सुरक्षा वगैरे काही अडचण पण नसायचं, फक्त फोन यायचा, मी येतो, आणि साध्या माणसासारखंच यायचं. तर हे सगळं आपण घालून बसतो. हा सगळा जसजसा विचार डोक्यातनं बाजूला जायला लागला तसतसा हा सत्तेचा विचार यामध्ये येत गेला. आणि मला एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मांडायचा, तो असा की महाराष्ट्राची आणि एकंदर देशाची ही परंपरा, महाराष्ट्रामध्ये जास्त विशेष बोलतो, हे प्रबोधनाची परंपरा. 1992च्या आधीचा महाराष्ट्र आणि 1992 नंतरचा महाराष्ट्र हे मला दोन वेगळे महाराष्ट्र वाटतात.
त्याची दोन कारणं आहेत. एक तर आर्थिक सुधारणांनी जे एक स्थैर्य मराठी काय कुठल्याही वर्गामध्ये ते येत गेलं, ते आल्यानंतर ह्या प्रबोधनाची गरज वाटेनाशी झाली का, हा प्रश्न मला प्रामाणिकपणे समोर मांडावा असं वाटतं. याचं कारण असं आहे की तुम्ही हे करून बघा, म्हणजे सहज आपल्या तरी आपापल्या पातळीवरती तपासून बघा. आर्थिक स्थैर्य आले की विचार याची गरज कमी वाटायला लागते. माझं लहानपण चाळीमध्ये गेलं रेशनचे रांगात रंगेत मी उभं राहिलेलं, पण माझं लहानपण श्रीमंत होतं. मला माझे वडील कडेवर घेऊन वसंतरावांची डोंबिवलीला बैठक ऐकायला घेऊन जायचे, शंकर पाटलांचं कथाकथन ऐकायला घेऊन जायचे, विंदा करंदीकरांच्या काव्य वाचनाला घेऊन जायचे. या सगळ्याचा जो एक आर्थिक स्थैर्य आल्यानंतर हा जो एक सुस्थितीत माणूस गेला, म्हणजे शब्द तसे वापरायचे नाही, पण काहीतरी विचारामध्ये एक गडबड होते. याचा एक मला होतं का, हा मला मनापासून पडलेला प्रश्न आहे. याचं कारण असं तुम्हाला सांगतो, नुसता हा महाराष्ट्रापुरता पडलेला प्रश्न नाही. आता रोटेजींनी उल्लेख केला मनमोहन सिंगांचाच, आणि मग आर्थिक स्थैर्य कसं झालं. आता आर्थिक स्थैर्य असलेला या क्षणाला जगातला सगळ्यात स्थैर्यवान, अत्यंत सुस्थितीतला धनाढ्य म्हणता येईल असा देश म्हणजे अमेरिका. तर ते स्थैर्य किती असावं, तर दरडोई उत्पन्न हा जर निकष मानला, दरडोई उत्पन्न म्हणजे वर्षाचं सरासरी एका माणसाचं उत्पन्न काय असेल, तर अमेरिकनाचं दरडोई उत्पन्न 82,000 आणि काही पॉइंट्स डॉलर इतकं आहे. 82,000. 82,000 गुणिले 87-88 तुम्ही केलं तर साधारण रुपयामध्ये त्याची किंमत लक्षात येईल. भारतीयाचं त्या तुलनेमध्ये तर नाही, अशा अर्थाने तुलना म्हणून हा मुद्दा म्हणतोय. आपण $2,500 आसपास आहोत. 2,500, 82,000. आणि सामना चित्रपटातलं वाक्य नाही, मास्तर तुमचा पगार काय, तुम्ही बोलता काय. भारताचा आंतरराष्ट्रीय आवाज जेव्हा जेव्हा येतो ना, मला ते वाक्य दुर्दैवाने आठवतं. काय वाईट होतं आठवतं, पण आता आठवतं त्याला. मुद्दा कुठला येतो की $82,000 दरडोई उत्पन्न असलेल्या देशामध्ये इतका मूर्ख माणूस अध्यक्षपदी निवडला जाऊ शकतो. ते नातेसंबंध या आर्थिक स्थैर्याशी आहेत का, हा खरंच तपासायचा प्रश्न आहे. म्हणजे विनोदासाठी नाही मांडत आहे. मला आठवतंय 1998 साली ज्या वेळेला पोखरण 2 झालं, त्यावेळेला मी लंडनला गार्डियनमध्ये काम करत होतो, आणि लंडनला त्याच वेळेला 7 जूनला G7 परिषद झाली लिव्हरपूलला. बिल क्लिंटन होते, टोनी ब्लेअर होते. त्यांनी भारतावरती निर्बंध जाहीर केले. त्यावेळेला ऑफरा विन्फ्रेचा भारतावरती चर्चेचा कार्यक्रम झाला, आणि तो लंडनमध्ये शूट झालेला होता, कारण G7 झालेली होती. आणि आम्हाला त्या कार्यक्रमासाठी म्हणून काय म्हणतात त्याला, उमेदवार होतो आम्ही सगळे. लंडनमध्ये भारतीय पत्रकारितेचे विद्यार्थी होतो. तर G7 पण मी ती लिव्हरपूलला आमचा मानवी शब्द आमच्या व्यवसायातला शब्द कव्हर केलेली आहे तो कार्यक्रम सुद्धा. तर त्यामध्ये त्या कार्यक्रमाची आधी चर्चा करताना तुम्हाला खोटं वाटेल, हे अतिशयोक्ती नाहीये, तिथल्या त्या सहभागींनी, म्हणजे अमेरिकन तज्ज्ञ वगैरे होते किंवा ते या आर्थिक विषयावर भाष्य करणारे होते, त्यातल्या दोघांनी हो इंडिया आणि पाकिस्तान सेपरेटेड 98 सालची घटना आहे. म्हणजे मला खात्री पडली की जेवढं तुम्ही धनाढ्य होत जाता तेवढं तुमचा मेंदूचा वापर कमी कमी पातळीवरती होत जातात. आणि अमेरिकेच्या बाबतीत तर दुसरा तपशील असा आहे की जगातले दरडोई म्हणजे पासपोर्ट असलेले देश बघितलेले सगळ्यात कमी अमेरिकनचे. कारण अमेरिका हेच विश्वाचे केंद्र जर त्यांना स्वतःला ते वाटत असेल तर त्याच्यापेक्षा दुसरं काही असूच शकत नाही. त्यामुळे आर्थिक स्थैर्य मराठी घरांमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जसजसं होत गेलं तसतशी आपली वैचारिकतेची गरज कमी होत चालली आहे का, हा प्रश्न मला खरंच गांभीर्याने विचारावा असं वाटतो. आणि माझ्यापुरतं तरी मला उत्तर त्याचा हो आहे असं वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये काही नवीन कवी म्हणजे असे जे वन लाईनर्स असतात ना, त्याच्यातल्या
एकाचा मध्यंतरी खूप छान वाक्य तरी मुळाचं तरी पाठवलं होतं. कुणाचं ते मला आठवत नाही की मी घरात जाताना मुळात एखाद्याच्या नवीन घरात गेलो, घरामध्ये किंवा त्याच्याकडे पहिल्यांदाच गेलो, तर घरामध्ये मी टीव्हीचा आकार केवढा आणि पुस्तकांचा आकार केवढा, पुस्तकांच्या कपाटाचा आकार केवढा हे बघतो. आणि ज्या घरांमध्ये पुस्तकांच्या कपाटापेक्षा टीव्ही मोठ्या आकाराचा असतो त्या घरात माझे नातेसंबंध कधी जुळले. आता हे व्हॉट्सअप विद्यापीठात असूनही चांगलं वाक्य आहे, चांगला दाखला आहे ना. तर तसं जर निकष लावायला गेलो तर आपण आता कुठे आहोत? म्हणजे 50 साली तो पुन्हा एकदा पुलंचा 50 साली जो पुलंचा विनोद होता, बीएला मी अर्ध मागणी घेतो म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचे वडील म्हणतात अर्ध मागणी कशाला, पूर्ण मागणीच घेणं. ही परंपरा आजतागत अशी आलेली आहे किंवा काय ती आलेली आहे मला असं वाटतं. आणि त्याच्यातनं ते स्थैर्य आल्यानंतर ते एक सुखांत जी सवय लागते त्याच्यातनं डोक्याला त्रास नको असं वाटायला लागतं. आणि हे वर्तमान आहे आपलं. आणि हे जर वर्तमान असेल ना तर भविष्य अधिकारमय आहे. तुम्ही कुठल्या दूरचित्रवाणीवरचे नाटकांचे सगळे 90% हे सगळे विनोदी असतात. तर तो विनोद पण इतका शेपट असतो ना की हसायला ठरवलं तरी हसायला येत नाही, म्हणून ते खोटे खोटे आवाज करून त्यांना लोक हसतात असं दाखवावं लागतं. आणि ह्या सगळ्या मी अनेक नाटक माझे मित्र ते कुठे गेले ते तेंडुलकर, कुठे गळवी गेले काय म्हणजे प्रत्येकाने घाशीराम कोतवाल सखाराम बाईंडरच लिहायला पाहिजे असं नाही ना. पण सावित्री सारखं नाटक हे लिहू शकत होते, गळवी होते, महासागर मांडू शकत होते. हे आता का होत नाही? तर खूप मित्र आहेत नाटक काय करायला काही लोक येतच नाही, बघायलाच येत. सर काहीतरी छान 2 तास डोक्याला त्रास होतो. आता हे 2 तास बाकीच्या 22 तासात हे मुळे कुठल्या डोक्याला त्रास करून घेत असतात. कमीत कमी वापरला जाईल असं. मला तर डार्विनच्या सिद्धांतावर विश्वास ठेवायचा तर हळूहळू आपलं अपेंडिक्स कसं केलं तर काही काळाने बिंदू पण द्यायची काय कमीत कमी वापरायचं. म्हणजे हे इतकं सार्वत्रिक झालेलं आहे ना. आणि त्याच्यामुळे ना त्या प्रबोधनमध्ये खूप मोठे शब्द झाले ज्याच्या या वैचारिकतेची भीती वाटते. तुम्ही कुठल्याही नाना नानी पार्कमध्ये मी हा प्रयोग खरंच मनापासून करून बघितलेला आहे. म्हणजे नाना नानी पार्क हे वयासाठी म्हणून मी घेतलेलं नाही, पण एकंदर सहज दिसणारा व्यक्तिमत्व बरेच जण आपले असे करत असतात. तर का करतात? 30 काळे होतात. कुठे वाचलं? व्हॉट्सअपवर वाचलं. कोणाला झाले तर तसे माहिती नाही. एक मोठा वर्ग अशा काळ्या वाजवत असतो. नाही हरकत नाही, वाजवा कुणी कशाही काळ्या वाजणार आपल्याला काही. तर सहज त्यांना तुम्ही विचारून बघा का वाजवतो. कुठेतरी त्याने वाचलेलं असतं, कुठेतरी म्हणजे कुणाच्या तरी व्हॉट्सअप फॉरवर्डवरती की असे जे टाळ्या वाजवतात म्हणजे तृतीयपंथीय आपण वाईट शब्द त्यांना वापरतो की त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण कमी असतं. कोणी सांगितलं माहिती नाही. ही त्याचं कारण ते आहे की ते त्यांच्या हार्ट अटॅक काय माहिती नाही, डेटा नाही, त्याचं काही म्हणजे मांडणी शास्त्रशुद्ध दृष्ट्या झालेली आहे का नाही हे माहिती नाही. पण तरी सुद्धा ही परंपरा अशी सुरू होते. आणि याच्यामुळे विज्ञानाविषयी दृष्टिकोन काही एक वैचारिक प्रगल्भता याची प्रचंड पिछेहाट होताना दिसते. या क्षणाला तुम्ही मला विचाराल म्हणजे आता मी समोर आहे म्हणून मला विचारावं असं तुम्हाला वाटायचं काही कारण नाही, कारण एवढी काही अधिकारी व्यक्ती नाही की भारतासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल. माझ्या दृष्टीने एकमेव आव्हान दिसते परदेशी जाणारी मुलं म्हणजे आपण चीनला मागे टाकलं, आपण मेक्सिकोला मागे टाकलं आणि हे जाऊन तिथे उत्तम काम करतात. याचा अर्थ असा की त्यांना इथे ते करता येत नाही. ते का करता येत नाही? ते जातात ते चांगला पगार मिळतो आणि छान सगळे गौरववर्णी आसपास बघायला बरं वाटतं हे कारण नसतं. ते सुरुवातीचा उत्साह असेल, पण खरं कारण असतं की ते विचाराचं स्वातंत्र्य आहे, ते मिळतं आणि मला हवं ते काम करून देतात. व्यंकटरमणन म्हणून भौतिकशास्त्राचं नोबेल ज्यांना मिळालं त्यांचा तुम्ही भारतातल्या कार्यक्रमाचा YouTube व्हिडिओ काढून बघा, अंगावर काढा. त्यांचा त्यांच्या शाळेने सत्कार केला. चेन्नईचे ते भौतिकशास्त्रामधलं नोबेल. आता जगात जरा काही कुठेतरी भारतीयाचं झालं की आपण हा भारतीय जरी पावलाट उत्साह आपल्यामध्ये संचारून येतो. भारतीय वंशाचा आहे, त्याचा भारताशी काही संबंध आहे किंवा नाही, काही असेल किंवा नसेल, हा भारतीय तो म्हणायला काय तयार नसतो. पण आपण भारतीय
काय काय हा गंध आहे मला अजून कळलेलं नाही. तसं त्यांच्या बाबतीमध्ये झालं. त्यांचा सत्कार होता आणि त्यांना कौतुकाने त्यांनी स्वीकारला की माझ्या शाळेमधला सत्कार आहे, माझ्या शाळेने मला बोलवले आणि मी जातो म्हणून ते शाळेमध्ये गेले. तर सगळ्यांची भाषणं भारतीय विद्यार्थी या शाळेत शिकला वगैरे वगैरे ते वैतागले. त्यांचं भाषण आहे, मी मंच सांगत नाही, त्यांनी भाषण केलं. ते म्हणाले भारतीय करणं भास करणार. मी जर भारतात राहिलो असतो तर मला नोकरी मिळालं नसतं. असं स्पष्ट बघत आहे. आत्ता अलीकडची गोष्ट आहे. तर हे मग काय होतं, हे कुठेतरी आपण या वैचारिकतेची कास सोडत चालल्याचं लक्षण हे दिसतं. त्यामुळे मग हा सगळा इतिहासावरतीच भार येतो. त्यामुळे वर्तमान हे आपलं खरंच ते प्रामाणिकपणे काळजी वाटते. कारण आजच्या पिढीचे, आमच्या पिढीतले असतील, आमच्या व्यवसायातले असतील, सर्वांमध्ये डोळे झाक करायची सगळ्या गोष्टींकडे याचा आम्ही इतका ठाम स्वतःची खात्री बांधून घेतलेली आहे ना. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी एक विचारांचा जो रेटा लागतो तो आणणार कोण, तो कुठून आणणार, हा आणि कोण करणार. आता कैलास सत्यार्थींसारख्या व्यक्तीवरती अशी वेळ येत असेल परकीय निधी. माझे अनेक मित्र वेगवेगळ्या अलीकडचा शब्द वापरायचा तर थिंक टँक मध्ये काम करणारे होते. बंद करायची वेळ आली. डेटा अनालिटिक्स करत होते, वेगवेगळ्या विषयांची माहिती घेत होते, भारतीय समाजाच्या खाण्यापिण्याचे काही वेगवेगळे विषय असतील, पण त्यांना ते सोडून द्यावं लागेल. तर मला असं वाटतं की त्यामुळे आजच्या पिढीला या अशा पद्धतीची जर आपण सवय लावली नाही, कुठेतरी ती वैचारिक प्रगल्भता हा पहिला भाग झाला, पण निदान वैचारिकता तरी रुजावी यासाठी प्रयत्न केले नाही. तर मला असं वाटतं की हे सगळं कादंबरीतलंच वाटायला लागेल. महाराष्ट्राचा हा जो वैचारिक वारसा आहे रमाबाई रानडेंचा असेल आणि त्यांना एक वर्ग केवळ धर्मांतर केलं म्हणून त्यांच्या रागाचा विषय. पण ते ख्रिश्चन धर्मात जाऊन त्यांनी काय केलं त्याचा पण त्यांना तो माहिती नसतो प्रकार, त्याचा अनुभव नसतो. तिथेही त्यांनी धर्मपात्रांची वाद घातलेला आहे. तुम्ही कोण ठरवणार आहे या मुद्दा असा आहे की ही पक्षनिरपेक्ष वैचारिकता बाळगण्याची मला आजच्या काळात फार भयंकर गरज वाटते. आणि 92चा टप्पा मी अशा निवडला. 92 दोन गोष्टी घडल्या. त्याच्या एका गोष्टीचा उल्लेख केला, दुसरी गोष्ट अर्थातच त्या दंगली आणि दंगलीनंतरचं पुढचं जे काही सगळं रामायण घडलं तोपर्यंत ते आणि आपण ही जी मांडणी होती ती आत्ता जितकी आहे तोपर्यंत मला माझ्या लहानपणी आठवत नाही की कोणाचा तरी उल्लेख कोणीतरी असा मुसलमान आहे असा करून दिला गेला होता, आठवत नाही. त्याच्यानंतरचा जो बदल आहे तो हा असा ठळकपणे म्हणजे संगम माऊलीला कृष्ण आणि मेघनाचा जसा प्रवाह म्हणून ओळखता येतात, कृष्णा कुठली मेघना कुठली, तसं नंतरचा महाराष्ट्र हा निश्चितपणे ओळखता येतो आणि तो तिथून कसा वेगळा होत गेला. आणि ही मला असं वाटतं भीतीदायक गोष्ट आहे. आणि त्याच्याविषयी कुणालाच काही वाटत नसेल तर काय 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 करायचं हा खरंच प्रामाणिकपणे प्रश्न पडतो. आणि हे नुसतं या बाबतीतच होतं नाही. कालच्या काही संपादकीय काही राजकारण्यांचे मला फोन आले. विविध शहरांसाठी प्राधिकरण नेमली गेली सरकारने. 22,000 हेक्टरची जमीन त्यांना देऊन टाकायचा निर्णय घेतला. 22,000 हेक्टर म्हणजे झालं काय, पुण्याचा 24,000 हेक्टर आहे. तर ह्या नवीन प्राधिकरणाला नाशिक, नागपूर वगैरे वगैरे आणि कुठल्याच शहरात काहीच वाटलं नाही. कुणालाच काही त्याची गंभीरता जी काय असायला हवी ती वाटलं नाही. पण तुम्ही लोकनियुक्त प्रतिनिधी असणं, आता नगरसेवक एक चांगले दिवे लावत नव्हते हे आपल्यालाही माहिती आहे, पण तरी होते तरी त्यांच्याकडे जाऊन निदान त्यांना काहीतरी म्हणतात तरी यायचं. आता आयुक्त नावाचा जो कोणी असतो आणि तो प्राधिकरणाचा जो काही प्रमुख असतो तो थेट मंत्रालयालाच उत्तरदायी असतो, तिथनंच तो सगळा कारभार जातो. स्थानिक अधिकार गेली. आपली त्रिस्थळी काय तिहेरी 3 टप्प्याची लोकशाही होती. खालचा टप्पा सहज कापला गेलेला आपल्याला कळलेलं पण नाही आणि आपण सहजपणे ते स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काही काही शहरांमध्ये 6 वर्ष झाली लोकनियुक्त सरकार नाही, नगरपालिका नाहीये, महापालिका नाहीये, जिल्हा परिषद नाही. 6 मुंबईसारख्या शहरामध्ये 3 वर्ष झालेली, 3 वर्ष झालेली, काहीच हे वाटण्याचं झालेलं आहे. मग जसं वैचारिकता आपण सोडली तशी ही लोकशाहीची आस पण सोडणार का,
हा त्याच्यातनं निर्माण होणारा उपप्रश्न आहे आणि तो मला अत्यंत काळजी वाटेल असं वाटतं. मी पुढचं विधान केलं तर कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. इथे असतील असतील त्यांच्यापैकी अनेकांचा, माझा, आपल्यापैकी अनेकांचा आज मितीला म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे अशा नागरिकांचा देशाशी असलेला संपर्क एकाच घटकापुरता मर्यादित आहे, पासपोर्ट. पासपोर्ट सोडला तर माझा देशाशी संबंध काय असा प्रश्न खरंच आर्थिक स्थितीतल्या नागरिकांना विचारून बघा. कधी ग्रामपंचायतीत जायला लागत नाही, कधी नगरपालिकेत गेलेले नसतात, कधी महापालिका माहिती नसते, कधी काहीच माहिती नसतं, खासदार माहिती नसतं, पण आपला वॉर्ड कुठला आहे, किती काय हे माहिती नसतं. आणि ही व्यवस्था पोचली जाते हे कृपा करून लक्षात घ्या. असंच असायला हवं. या पातळीवरती ते पोचलं जातंय. कारण जशी वैचारिकता सोडली, त्या वैचारिकता जशी सोडतो आपण तसतशी लोकशाहीची गरजही सोडतो. आणि हा युक्तिवाद माझ्या आजीने केलेला आहे. आणि त्या आजीच्या वयाला मागत होती 92 वर्षी गेली 1981ला, तेव्हा ती 92 वर्षाची होती. जे वाईजवळचं पावधर नावाचं गाव आहे तिथे ती ऐश्वर्यात राहिली. म्हणजे ती स्वतःच्या पद्धतीनं ती आणि बालगंधर्वांची नाटकं बघायला साकारले. असंच ते त्यावेळेला तिचं वैभव होतं. माझे काका 42च्या लढ्यामध्ये होते, मग ते घरावर जप्ती आली, तसं काय ते रॉईस्ट होते. खूप काही पहिल्या पिढीचे जे रॉईस्ट मंडळी आहेत त्याच्यामध्ये ते होते. तर ती मला असं म्हणाली, काय ते स्वातंत्र्याने काय केलं तुम्ही? आमच्या वेळेला सुद्धाने सातारला नाटकाला जायचं, पण ती चोरात शिकायची भीती नव्हती. आणि ते स्वातंत्र्याने तुम्ही ती घालवली की काय? त्या वर्गासाठी मी समजू शकतो, कारण त्यांनी तो वर्ग तो इतिहास अनुभवलेला आहे. पण आताच्या पिढीलाही लोकशाहीने आम्हाला दिलं काय या पातळीवरती जर प्रश्न पडत असतील तर मला असं वाटतं त्या वेळेला ही वैचारिकता नष्ट होणं किती महाग पडेल याचा विचार आपण करायला हवा. आणीबाणीच्या कालखंडामध्ये तो एक मध्यमवर्ग जो असा रागावून उठलेला होता, त्या मध्यम वर्गाला आता काहीच वाटेल असं झालेलं आहे. मी तर मध्यंतरी ते लिहिलं, जेव्हा पेट्रोल 85 रुपयावर गेलं तेव्हा पुण्यातले जोशी काका सायकलला सिलेंडर लावून, जोशी काका ते प्रतीक होते, कारण तेव्हा ते जोशी काका असं एक समाज माध्यमातून पुढे गेलेलं होतं. आता त्याने 100 रुपये दिले तरी ते जोशी काकांना काहीच वाटत नाही. रुपयाची किंमत घसरली तरी त्या जोशी काकांना काहीच वाटत नाही. ते कुणालाच काही वाटत नाही. माझा तरुणपणीचा काळ आहे, अहिल्या नागरेकर, मृणाल गोरे यांच्या हे सगळे संघर्ष, महागाई हे वगैरे विषय काढण्यामध्ये गेला. लोकांसमोर महागाई हा विषय असायचा, आता महागाई हा विषय हे गृहीत धरलेला आहे. आपण हे गृहीत का धरलं जातंय? कारण कुठेतरी आपण ना विचार करणं थांबवलेलं आहे. आणि तो मला असं वाटतं की आजच्या महाराष्ट्राच्या समोरचा सगळ्यात मोठा आव्हानाचं काळ आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी खूप म्हणजे वेळ जास्त घेतला आणि प्रबोधनाचा जेव्हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा इतिहासाकडेच बघून समाधान मला असं वाटतं. 70, 80, 90च्या दशकांपर्यंत तर्कतीर्थ, नरहर दुर्गा भागवत हयात होते तोपर्यंत काळ कौतुक करावा असा. त्याच्यानंतरचा लोकेशी आणि ही पिढी तो निदान कुणीतरी तुम्हाला तुमच्यासमोर बघायला आहे अशी काही व्यक्तिमत्व असलेला काळ होता. पुढचा काळ हा कशा पद्धतीने आपण घालवणार आहोत खरंच याचा विचार केला तरी अस्वस्थ, मनापासून अस्वस्थ वाटतं. आणि ती अस्वस्थता काही प्रमाणात तरी तुमच्यासमोर मांडू शकलो असेल आणि तुम्ही अस्वस्थ झाला असाल तर माझा वेळ सार्थकी लागला, आपला वेळ सार्थकी लागला आणि लोकशाहीचा सत्कार सार्थकी लागला असं मला मनापासून वाटेल. कारण अस्वस्थता नसेल तर भवितव्य खरंच कठीण वाटतं. आणि आपण इतकी आता स्वस्थ आणि सुखी आणि समाधानी व्हायला लागलेलो आहोत की कुठलेच काही मुद्दे वाटत नाही. म्हणजे IPLचा फक्त एक किस्सा सांगतो आणि थांबतो. महाराष्ट्र गेलमध्ये काही चांगली कामगिरी केली त्या वेळेला प्रत्येक खेळाडूला 2-2 कोटी, जुनी गोष्ट आहे, 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2-2 कोटी किंवा काय अशी मोठमोठी रक्कम 15 दिवस झाले त्यावर जेव्हा घोषणा केली त्यावर 1 कोटी उभे राहिले म्हणून अनिकेत आमटे रवींद्र नाट्य मंडळी त्या परिसरामध्ये 1 कोटी उभे राहू शकत नव्हते आणि 27 कोटी रुपये असे किरकोळ केल्या मनोरंजन खेळासाठी देऊ शकत होतं आणि त्यांनी सुद्धा कोणालाच काही वाटत नव्हतं. मला हे कोणालाच काही वाटत नाही हे जास्त क्लेशकारक होतं. त्यामुळे हे काहीतरी पाठवून घेण्याची सुरुवात
मोठे सरांच्या 75 निमित्त होत असेल तर मला असं वाटतं की त्याच्या इतकं चांगलं वाढदिवसाचं बक्षीस त्यांना असू शकत नाही. पुन्हा एकदा त्यांनी प्रेमाने बोलवलं, माझा अधिकार नाही तरी बोलवलं आणि आपण ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांच्या त्यांचं मनापासून आलं. धन्यवाद.